12th मन आपण पाठवून द्यायचं आहे. आयोजकांच्या माध्यमाने ही सूचना आले, जर लवकरात लवकर आपण पाठवला नाही तर पेनल्टीला सामोरं जावं लागेल. चला घाई करा. जयवंत आणि अमोल अशी सलामीची जोडी. स्ट्रायकेटला जयवंत. पहिला चेंडू बाटला हलवारपणे स्पर्श होऊन चेंडू लॉंग स्टॉप प्रिझन सीमारेषा पार फायनल क्षेत्रातनं निघून जाईल. सुस्वागतम. पहिला चेंडूवर चौकार. तळले गेली विकुल पाटील आपण पाहत आहे. हुकच्या फटक्यामध्ये परावर्तित जरूर करायचं होतं, तितकंसं टायमिंग तर जुळू शकलं नाही, परंतु नशिबाची साथ जरूर मिळाली आणि पहिल्या चेंडूवर या 4 धावा. जास्तीत जास्त हाताळण्याचा प्रयत्न बॅकअप द लेन जरूर हाताळले आणि सरळ चेंडू यस्त्यांच्या मागे, परंतु वाईटचा इशारा आला आणि 1 फॉर दी ओव्हर असा इशारा देखील पंचांच्या माध्यमानं अतिरिक्त धावेच्या साह्याने धावगतीची जाऊन पोहोचेल 5 या अंकांवर. मागील मॅच मधनं शिकण्यासारखं देखील बहुत काही आहे आणि ज्यामध्ये मी ऍड करेन की सुरुवातीला असं वाटलं की लक्षाचा पाठलाग होऊ शकणार नाही, परंतु पाठलाग झाला. हेच आहे क्रिकेट. चांगल्या पद्धतीने या चेंडूला ऑफस्टंपच्या बाहेर स्कोअर ऑफ द विकेट खेळला गेला आणि पॉइंट क्षेत्रात चेंडू निघून जाईल दणदण करीत सीमारेषा पार. VGPL चौकार 4. बाहेर जागा मिळाली आणि चांगल्या पद्धतीने ऑन दी अप खेळला. खाली ठेवण्याचा प्रयत्न देखील केला नाही. थ्रू दी पॉइंट खेळला गेला आणि त्याचं बेनिफिट मिळत असताना, कारण की पॉवर प्लेचं बंधन आहे आणि P1 मध्ये अगदी आपण पाहत आहे स्कोअर ऑफ द विकेट खेळला थ्रू दी पॉइंट. जयवंत पाटीलच्या बॅटमधनं हा दर्जेदार क्लासिकल ड्राईव्हचा फटका. 4 धावा येतात. त्या चौकाराच्या साह्याने धावगतीची जाऊन पोहोचेल 9 या अंकांवर. गती जी थोडीशी कमी केली होती. हे तंत्र आहे विकुलकडे. या मैदानावर सातत्याने खेळण्याचा अनुभव या 4थ्या सीझन मध्ये अगदी आपण पाहत आहे आणि विकुलचा जो ग्राफ आहे ना, ज्या पद्धतीने त्याने सुरुवात केली ॲज अ प्लेअर म्हणून तो खेळला संघामध्ये आणि तदनंतर एक चांगल्या पद्धतीचा अष्टपैलू खेळाडू जो नेहमीच जांभूलपाडा संघाकरिता योगदान देत असतो, त्या विकुलला आपण पाहत आहे गोलंदाजी मार्कवर. ऑन साईडला जरूर खेळायचं होतं, त्या दिशेने पंचांकडे अपील तर केली होती, परंतु 2 गोष्टी पाहण्या योग्य होत्या. पहिली गोष्ट पिचिंग कशा पद्धतीने झाली, तदनंतर इम्पॅक्ट यस्ट्यांना बरोबर चेंडू लागत होता की नाही. ऑलरेडी ऑफस्टंपच्या बाहेर शफल झाले होते आणि तदनंतर कुठेतरी इम्पॅक्ट जे आहे ना ते यस्ट्यांना सोडून जाणार जे विशेष करून इथून पाहायला मिळालं. दोन्ही पंचांची जोडी जी आपण पाहत आहे, गणेश धावडे तदनंतर विजय भोईर. या अगोदर देखील मकरध्वज चषकामध्ये ही पंचांची त्रिमूर्ती आपल्याला पाहायला मिळाली होती याच मैदानावर. सॉफ्टने केला, हलक्याच्या हाताने खेळण्याचा मानस मिड ऑफ क्षेत्रामध्ये. प्रयत्न तर जरूर झाले, परंतु प्रयत्नांमध्ये असफलता यावेळेस पाहायला मिळाली. चेक तर केलं मिड ऑफ क्षेत्रामध्ये, परंतु झेलला परावर्तित करू शकलं नाहीत. हा फटका बाद. जयवंत पाटील याचा सॉफ्ट हँडने खेळण्याचा मानस. आज जयवंत याला आपण पाहू शकाल गेले कित्येक वर्ष खारडी गावाकरिता ज्याने मात्र एक चांगल्या पद्धतीचं क्रिकेट हाताळलं. 40+ आहेत आणि प्रेक्षकांच्या माहितीकरिता मागील सीझन मध्ये सिक्सर किंग हा किताब उचलला होता. त्याच जयवंत पाटीलला आपण पाहत आहे बॅटिंग स्टान्सवर. अप्रतिम पद्धतीची फलंदाजी जी विशेष करून झाली होती. 10 या अंकांवर धावगतीची अधोरेखित आहे. हलक्याच्या हाताने अमोल भगत याचा अगदी हा स्ट्रोक आपण पाहत आहे. ऑन साईडला वळवण्याचा प्रयत्न जरूर होता. हलकीशी एज लागली. शॉर्ट फाईन लेग मध्ये चेंडूला फील्ड केलं जाईल. षटकाची होईल समाप्ती. पहिल्या षटकाचा खेळ जो इथून समाप्त होत असताना धावगतीची जाऊन पोहोचले 11 या अंकांवर. प्रथमतः इथून फलंदाजी करत असताना टीम प्रताप ट्रान्सपोर्ट हा संघ आपण पाहत आहे. सुरुवात जी अतिशय सुरेख झाले टीम जरीमरी डोलिव्हिया संघाकडनं. जरूर कुठेतरी सुरुवातीला मिस्टेक घटित झाल्या जरूर, परंतु तदनंतरची गोलंदाजी जी विकुलकडनं फार महत्वाची. पण पाहिल्या सुरुवातीमध्ये धावा खोऱ्याने व्हायला गेल्या, परंतु क्षेत्ररक्षणाच्या माध्यमानं जर तुम्ही गफलती कराल आणि जर मिस्टेक कराल तर त्याचा परिणाम हा तुम्हालाच नाही तर संपूर्ण संघाला भोगावा लागणार आहे. गेलेला एक्स्ट्रास धावा फेकीच्या रूपाने जोपर्यंत अगदी तो विचार विनिमय झाला फार उशीर झाला होता. म्हणून क्रिकेटच्या पटलावर जोपर्यंत वेळ तुमच्याकडे आहे ना त्या वेळेकरिता प्रयत्न करा. एकदा का वेळ तुमच्या हातातनं निघून गेली ना, पश्चातापाशिवाय दुसरा पर्याय तुमच्याकडे शिल्लक राहणार नाही.
आणि तेच कारण आपण पाहिलं मागील मॅच मध्ये देखील. ऑन साईटला बैठकी स्ट्रोक खेळला जातोय. काय परिपूर्ण पिक केलं या स्ट्रोकला आणि डिस्पॅच केलं जाईल. फेकून दिलं जाईल मिड विकेट सीमारेषा पार. अमोल भगतच्या बॅट मधनं ब्रँडेड षटकार 6. हा जो शब्द आहे ना तो अमोल भगत करिता खास करून साजेसा ठरतो आणि विशेष करून लेदर क्रिकेटचा अनुभव ज्या पद्धतीने स्वतःला तयार केलं या खेळाडूने वाखणण्याजोगे. आणि काय फटका, मागचा पाय वाकवला आणि मिड विकेटला धाडलं. अक्रॉस बॅटने पुन्हा एकदा जरूर खेळायचा आहे. बॅटच्या आतली कडा आणि विकेट किपरचा सहारा. द फिंगर इज गॉन अप. अतिशय चांगल्या पद्धतीचं प्रत्युत्तर गोलंदाजाच्या माध्यमानं देखील. एक तुम्हारी तो ये रही हमारी. विकेटचं पतन गॉन. हे खऱ्या अर्थाने जरीमरी डोळीव या संघाचं नाव देखील गाजते. आई जरीमरी मातेला पुन्हा एकदा मानाचं नमन. नुकताच डोलीव प्रीमियर लीग हे देखील आम्ही कव्हर केले आणि रवींद्रजी वैद्य असतील आणि संपूर्ण डोलीवकरांची अगदी मांदेआळी त्या दिशेने आपल्याला पाहायला मिळाली. चला मागील मॅचचा मॅन ऑफ द मॅच आदित्य पाटील. चला आपण यायचंय या स्पर्धेकरिता जे मॅन ऑफ द मॅच आपण पाहता कैलासवासी श्री महादेव गोपाल पाटील यांच्या स्मरणार्थ जे सौजन्य केले श्री राजेश महादेव पाटील बजरंग एंटरप्राइजेसचे सर्वे सर्वा. पुन्हा एकदा क्रॉस बॅटने खेळण्याचा मानस जरूर होता. सरळ चढून निघून जाईल येस त्यांच्या मागे, परंतु वाईटचा इशारा आलाय. एक्स्ट्राच्या स्वरूपाने एक धाव येईल. अतिरिक्त धावेच्या मदतीने जी धावसंख्या जाऊन पोहोचेल 18 या अंकांवर. सुशोभित असलेलं हे मैदान आणि या मैदानाच्या सभोवताली आपण पाहताय आमचे लाडके प्रेक्षक राजे जे दाटीवाटीने उपस्थित झालेत. मोठा प्रहार समोरच्या दिशेने परावर्तित केला जाईल. स्लॉट मध्ये असलेल्या चेंडूला थारा नाही आहे. वाईडिश कॉर्नर सीमारेषा पार. आणखी एक मोठा प्रहार, तगडा हिट, षटकार. हे याच पद्धतीने चाललंय निर्भयपणे आणि निडरपणे. या क्रिकेटच्या पटलावर तुमच्याकडे जिगरा फार महत्वाचा आहे आणि दीपकने तेच करून दाखवलं. पहिला चेंडू फेस करत असताना मोठा प्रहार आला. पुन्हा एकदा थोडासा आडवा पट्टा उपयोग करण्याचा प्रयत्न. वडिश लॉंगरला चेंडूला फील्ड केला जाईल. एक सिंगल धाबी स्कोर कार्डवर मिळेल आणि या सिंगलच्या मदतीने धावगतीची एकंदरीत जाऊन पोहोचेल 25 या अंकांवर. ही धावगती जिथून पाहायला मिळतंय. पंच काहीतरी दर्शवत आहे समोरच्या दिशेने जे ऍक्टिव्हा आहे. धन्यवाद आमचे लाडके प्रेक्षक राजे. आज मैदानाच्या सभोवतालीचे उपस्थित राहतील. आज पहिली रजनी 20 मेचा दिवस. लोअर फुटा चेंडू जरूर आहे. हलक्याच्या हाताने टॅप केलं जाते त्या दिशेने अगदी आपण पाहताय. एक सिंगल धाव आता डबल करिता कॉल होईल. ह्या चुक्या ज्या मागच्या मॅच मध्ये झाल्या होत्या, ज्या धावा आहेत ना परिपूर्ण तुम्हाला कुठेतरी सांभाळायच्या आहेत आणि म्हणूनच क्रिकेटच्या पटलावर वेळ बदलायला वेळ लागत नाही. अविनाश सापणे यांचं देखील या ठिकाणी शुभागमन झालंय. आपलं देखील स्वागत या स्पर्धेच्या माध्यमानं. सिंगलला डबल मध्ये परावर्तित केलं जात आहे. या 2 धावा मिळणार आहेत. या दुहेरीच्या साह्याने धावगतीची जाऊन पोहोचेल 27. प्रत्येक धाव तितकीच महत्वाची आहे. आज क्रिकेटच्या मॅचेस मध्ये कित्येक स्पर्धांमध्ये आपण पाहिलंय की एक धाबेनिशी सामने गमवावे लागलेत. म्हणून तुम्हाला इथून कुठेतरी ती स्टेबिलिटी हवे. धावा थोड्याशा वाचवायच्या दाढी म्हणून त्या माध्यमानं हे तुम्हाला प्रयत्न करावे लागणार आहेत. आदित्य पाटील या ठिकाणी उपस्थित झाले. ते आपण त्यांना मॅन ऑफ द मॅच देऊन सन्मानित करणार आहोत. सो मी विनंती करेन मुख्य मंचावर उपस्थित आदरणीय सन्माननीय टीम यशमित 11 घासकोपरी संघाचे संघ मालक आणि मैत्री दुनियेतील राजा माणूस महेशजी पाटील. घासकोपरीचे एक गोड व्यक्तिमत्व आणि त्यांच्या शुभ हस्ताने दिलं जाईल पहिल्या मॅच मधील पहिला मॅन ऑफ द मॅच. खऱ्या अर्थाने अगदी कौतुकच करावं लागेल या खेळाडूचं, कारण की ज्या स्थितीमध्ये संघ होता ना त्या स्थितीतून बाहेर काढलं आणि अतिशय चांगल्या पद्धतीने खेळ जो आपल्या संघाकरिता केला आणि खऱ्या अर्थाने म्हणावं लागेल की हारलेली बाजी जिंकून दिली आणि आदित्यचं तितकंच कौतुक आहे.
आणि जे मोमेंटो आपण पाहता या स्पर्धेकरिता जे स्पॉन्सर्ड झाले मॅन ऑफ द मॅच, जे विशेष करून बजरंग एंटरप्राइजेस श्री राजेशजी पाटील आणि रुद्र पाटील यांच्याकडनं जे आपल्याला मिळाले त्यांचं देखील धन्यवाद. 27 या अंकांवर धावगती. याच गतीने जर पुढे गेले तर 81 पर्यंत पोहोचू शकतात. 14च्या गतीने गेले तर 83 धावसंख्येपर्यंत पोहोचू शकतात. तदनंतर 16च्या गतीने जर गेले तर 91 धावसंख्येपर्यंत पोहोचू शकतात. या अगदी धावसंख्येचा आलेख जो विशेष करून दाखवला जाते प्रोजेक्टेड स्कोर. 27 या अंकांवर धावगती आहे. 2 षटकं इथून समाप्ती झालेत आणि या चांगल्या गतीने इथून धावा जरूर बनल्यात. सुरुवातीमध्ये कुठेतरी पार्टनरशिप ही तुम्हाला बिल्ड करायची होती. त्या पार्टनरशिपमध्ये चांगल्या पद्धतीची सुरुवात दोन्ही फलंदाजाच्या माध्यमाने. जयवंतकडे तो अनुभव आहे, गेली कित्येक वर्षाचा दांडगा अनुभव. तदनंतर अमोल भगतने एक षटकार खेचला, परंतु कंटिन्युअसली अगदी ती मॅच्युरिटी दर्शवू शकला नाही. तो बाद झाला. बाद झाल्यानंतर दीपक भुरकुंडच्या बादमध्ये देखील तो षटकार आला. मागील वर्षामध्ये देखील प्रताप ट्रान्सपोर्ट हा संघ रनरअप राहिला होता 3ऱ्या क्रमांकावर आणि तोच संघ आपण पाहत आहे. तर एकीकडे या टीम जनीमरी डोली हा संघ. सुरुवात प्रामुख्याने अगदी या संघाची देखील चांगली झाली, कारण की अमोल सारखी एक मोठी विकेट त्याने मिळवली. परंतु इथून हा भरगच्च संघ आहे. यंदाच्या सीझनमध्ये जे सुरुवातीलाच मी उल्लेख केला की काहीतरी नवीन चेहरे जे विशेष करून आपल्याला पाहायला मिळणार आहेत VJPL 4 मध्ये, आणि ज्यामध्ये घासकोपरी संघातील काही खेळाडू असतील, तदनंतर शिरगाव संघातील काही खेळाडू असतील, ते देखील तुम्हाला या स्पर्धेमध्ये खेळताना पाहायला मिळतील. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, शॉर्ट पाईन लेग मध्ये चांगलं फील्ड झालं. जर थोडंसं लेफ्ट हँड राईट झालं असताना तर चेंडू लॉंग स्टॉप रिजनला निघून गेला असता, परंतु अगोदर चेंडूला अगदी रोखलं आणि रोखल्यानंतर फेकी केली जाते आणि हे चांगलं क्षेत्ररक्षण आहे. एक सिंगल धाव ही स्कोर कार्डवर मिळेल आणि या सिंगलच्या मदतीने धावगतीची जाऊन पोहोचेल 28 अंकांवर. 28 रन्स ऑन अ कार्ड. नागेश गोलंदाजी मार्गवर. यावेळेस गती ही थोडीशी अगदी वाढवली गेली. थोडेसे रेडी नव्हते आणि त्या दिशेने बॉडी लाईनला चेंडू आदळला गेलाय. धाव घेण्याचा मानस नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता जिथून पाहायला मिळणार आहे. मागील मॅच मध्ये आपण पाहिलं की 74 धावा देखील चेज झाल्यात, म्हणजे धावा आहेत ज्या सुरुवातीला उल्लेख केला की या खेळपट्टीवर आणि या मैदानावर धावा अगदी खोऱ्याने वाहू लागतात आणि तेच यावेळेस पाहायला मिळालं. मागील सीझन मध्ये देखील जवळजवळ 103 धावा हा देखील एक रेकॉर्ड आहे याच मैदानावर, जो विशेष करून आपण पाहिला. मागील सीझन मध्ये अगदी विनीत पाटील मॅन ऑफ द सिरीजचा हकदार हा खेळाडू जो विशेष करून पाहायला मिळाला होता. कुलवरलेन ऑन साईडला अगदी मनगडाच्या साहाय्याने चेंडूला वळवलं जाते. क्षेत्ररक्षक आहेत मिड विकेटला आणि जोपर्यंत चेंडूची हाताळणी केली जाईल एक सिंगल धावी स्कोर कार्डवर मिळेल. या सिंगलच्या मदतीने आणि या सिंगलच्या साहाय्याने धावगतीची जाऊन पोहोचेल 29 या अंकांवर. 29 धावा स्कोर कार्डवर आहेत आणि सांभाळून पद्धतीची बॅटिंग प्रताप ट्रान्सपोर्ट या संघाकडनं आतापर्यंत केली जाते. नागेश सरबाटचा उपयोग जरूर केला. ऑन साईडला मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये चेंडू निघून जाईल. सीमारेषा पार. थोडस पुढे दिलं आणि पुण्यातला घ्यायला व्यवस्थित जमतं हे दीपकने दर्शवून दाखवलं. हा ब्रँड आहे खारडी कोशिंबेचा. षटकार 6. जाऊन पोहोचेल 35. दोन फुटा चेंडू जरूर होता. ऑन साईडला परावर्तित करायचं होतं. एक सिंगल धावा धरुकीत झाले आणि डबल करिता देखील कॉल तो दिला गेलाय. पाहू शकलात की कुठेतरी अगदी बॉडी लाईनला चेंडू आदळला गेला जरूर, परंतु हळूवारपणे बॅटला स्पर्श झाला आणि तदनंतर पॅड लाईनला चेंडू आदळला गेला आणि मिडॉन क्षेत्रामध्ये जोपर्यंत अगदी लॉंगॉन आणि मिड विकेटचे क्षेत्ररक्षक आले. धावगती 37 या अंकांवर. शेवटचा आणि अंतिम चेंडू इथून शिल्लक असेल. मोठा प्रहार अपिश खेळला आणि धाडलं गेलं चेंडूला हवाई भ्रमंतीवर. लावले चेंडूला पंख आणि धाडलं गेलं लांबच लांब. षटकार 6. पद्धतीने बागपुटला होते आणि तिथून अगदी जागा बनवली या स्ट्रोक करिता आणि अपिश खेळला खाली ठेवण्याचा प्रयत्न देखील केला नाही आणि धावगती आता तब्बली जाऊन पोहोचले 43 या अंकांवर आणि सुरळीत सुरुवात आणि ज्यामध्ये दीपक भुरकुंड ज्याचा मी उल्लेख केला वय वर्ष कमी आहे, परंतु खेळाच्या माध्यमानं आपण सातत्याने म्हणतो ना, जितके तुम्ही खेळत जाता तितका अनुभव तुम्ही एकवटताय आणि अनुभव आल्यानंतर मात्र ती परिपक्वता तुमच्या खेळाच्या माध्यमानं देखील येत जाते.
जयवंतचा हा स्ट्रोक क्लासिकल हा फलंदाज आहे आणि अनुभवाची शिदोरी पाठीमागे असताना कुठलाही पद्धतीचा भय नाहीये जयवंतला. अप्रतिम अगदी आपण पाहताय, ग्लान्स केलं या चेंडूला आणि थ्रू दी पॉइंट सरळ चेंडू झालाय सीमारेषा पार. मिळतील यावेळी जयवंतच्या बॅटमधनं तंत्रशुद्ध 4 धावा. तसा सुईमधनं धागा फिरवावा ना, या अगदी गॅपला शोधलं, हीच तर ताकद आहे. म्हणून अनुभव तुमच्या अगदी कडे असणं तो देखील तितकाच महत्वाचा आहे. अप्रतिम बॅटिंग, अक्रॉस द बॅटने खेळण्याचा मानस जरूर झाला आणि सरळ चेंडू येस त्यांच्या मागे. का मागील सीझन मध्ये सिक्सर किंग म्हणून संबोधलं गेलं. वय वर्ष 40 प्लस आहे, परंतु अजून सुद्धा तोच दरारा आणि तीच धमक आहे बॅटिंगच्या माध्यमानं. हे जयवंत पाटील दर्शवून देत असताना अप्रतिम फलंदाजी. 47 या अंकांवर धावफलक जे अधोरेखित आहे. 3.2 चेंडूंचा खेळ जो इथून अधोरेखित झाला. विकुल्याला आपण पाहत आहे, चांगल्या पद्धतीची बॅटिंग. म्हणून म्हणतो, जर क्रिकेटच्या पटलावर लंबे रेस का घोडा जर तुम्हाला बनायचं असेल, तर तुम्हाला तुमची फिटनेस सांभाळणं हे तितकंच महत्वाचं आहे. आणि तोच लंबे रेस का घोडा असं नाहीये की कुठेतरी मागील सीझन मध्ये देखील उमेशजी पाटील यांना मी विनंती करतोय की आपण मुख्य मंचाशी संपर्क साधायचा आहे. कॉमेंटेटर्स असंच म्हणावं लागेल. आतापर्यंत चांगला खेळ होत होता, बरोबर बुंद्यात हा चेंडू हाताळला आणि सरळ यस्त्यांना जाऊन आदळला जाईल. दुसऱ्या विकेटचं इथे पतन, परंतु जयवंतने चांगली सुरुवात करून दिली. 12 चेंडूगणिक 16 धावेंवर तो हिलबाद. सेकंड विकेट डाऊन इयर गॉन. नंतर विकुलचं सेलिब्रेशन जे पाहण्यासारखं आहे, कारण की आतापर्यंत जे एफर्ट्स लावले आणि एफर्ट जर परिपूर्ण परावर्तित होतात ना, तेव्हा आनंद तो मात्र गोलंदाजांनाच ठाऊक असतो. आणि त्या पद्धतीचं सेलिब्रेशन जे विशेष करून विकुलकडनं देखील पाहायला मिळालं. बरेचसे उलटफेर आहेत, कारण की बहुसंख्य 3 सीझन मध्ये बहुसंख्य खेळाडू एकाच संघातनं खेळताना पाहायला मिळाले, परंतु यंदाच्या सीझन मध्ये तसं नाहीये. उलटफेर जे बहुतांश झालेले आहेत. आणि वैतरणा ग्रामीण क्रिकेट असोसिएशनची हीच खऱ्या अर्थाने ताकद बनले. कारण की जसा खेळ मात्र हा पुढे जात असतो, एकमेकांसमवेत तुम्ही जेव्हा खेळत असताना, तेव्हा मित्रता ही देखील तितकीच वाढली जाते आणि मैत्रीपूर्ण संबंध जोपासल्यानंतर तुमचं जे टीमचं कॉम्बिनेशन आहे ना, ते अधिकच वाढत असतं. म्हणून या सर्व काही गोष्टी फार महत्वाच्या आहेत. खेचून मारण्याचा मानस जरूर त्या दिशेने झाला आणि सरळ चेंडू त्यांच्या मागे निर्धाव चेंडूची सांगता जिथून पाहायला मिळणार आहे. आतापर्यंत एक गाव एक संघातनं आपल्या संघाकरिता आणि गावाकरिता बहुसंख्य खेळाडू खेळले असावेत, परंतु लीग स्टेजची हीच खऱ्या अर्थाने ताकद आणि गंमत असते की तुम्हाला वेगवेगळ्या संघातून खेळायचं असतं आणि खऱ्या अर्थाने तुम्ही रिप्रेझेंट करताय वैतरणा विभागाला. आणि म्हणूनच तुम्हाला ते एफर्ट्स द्यावे लागतील. नो लुक जरूर खेळायचं होतं, तितकंसं टायमिंग तर जुळू शकलं नाही. तितिक्षाला पण पाहत आहे आणि इथून विकेटचं पतन होईल डेफिनेटली, परंतु पंचांनी आपला डिसिजन रिव्हर्स घेतलाय. कारण की स्कोअर लेगचे पंच दर्शवत आहेत की बॅटला स्पर्श झाला होता, क्षमस्व दर्शवलं त्या ठिकाणी अगदी पंचांनी देखील. आज आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये देखील जवळजवळ 26 ते 27 कॅमेरे असतात आणि तदनंतर देखील आपल्याला क्लीन अँड नीट ते पाहायला मिळत नाही. कारण की यंदाच्या सीझनमध्ये ते डिसिजन झालेत. IPLचं उदाहरण तुम्ही घेऊ शकतात. बहुतांश कॅचेसमध्ये अगदी ते डिसिजन संघाच्या अगेन्स्ट देखील गेलेत. परंतु असो, परंतु DBN लाईव्ह नेटवर्कच्या माध्यमानं ते अगदी सर्व काही गोष्टी क्लीन अँड नीट. मला वाटतं यंदाच्या सीझनमध्ये वानखेडे स्टेडियमवर देखील थेट प्रक्षेपण आणि DCCIच्या माध्यमानं देखील बँगलोर येथे देखील त्यांची टीम जी रवाना झाली, JTC असेल, 6 सीटर आणि तदनंतर DBN, म्हणजे जो प्रामुख्य आहे पहा, ही क्वालिटी तुम्हाला दर्शवावी लागते प्रत्येक गोष्टीमध्ये. जर पुढे जायचं असेल, क्वालिटी दाखवा, तुमच्या नावाचा विचार सर्वात आधी केला जाईल. चर्चा तर चालू राहील. 4 षटकांचा खेळ इथून समाप्त झालाय आणि टीम प्रताप ट्रान्सपोर्ट या संघाची धावसंख्या जी जाऊन पोहोचले एकंदरीत 49 या अंकांवर 2 गडी बाद. जाऊया आपण डीजे यशकडे, घेऊया एक सुमधुर गीत आणि 5व्या षटकाच्या दिशेने वळणार आहोत.
सहर्ष स्वागत. आपण पाहता एक दर्शनीय आणि दर्जेदार स्पर्धा वैतरणा ग्रामीण क्रिकेट असोसिएशन पुरस्कृत VGPL सीझन 4चा आधारात सुरुवातीचे 2 सीझन डे फॉर्मॅट मध्ये झाले आणि तदनंतरचे 2 सीझन म्हणजे मागचं सीझन याच मैदानावर जे आपण पाहिलं की रजनी स्पर्धा आणि यंदाच्या सीझन मध्ये देखील जवळ मे महिना म्हणजे टेनिस क्रिकेटचं अगदी जी सुरुवात झाली होती दिवाळीच्या 17 आणि मे महिना म्हणायचा झाला तर शेवटचा अंतिम सीझन आणि खऱ्या अर्थाने शेवटचा अंतिम महिना देखील म्हणू शकाल टेनिस क्रिकेटच्या माध्यमानं आणि हे दर्शनीय जी स्पर्धा विशेष करून तुम्हाला पाहायला मिळते. एकंदरीत 49 या अंकांवर धावफलक जे अधोरेखित आहे. लक्षात असू द्या वेळ देखील सुरू आहे म्हणून तुम्हाला लवकरात लवकर थोडीशी घाई करायची. प्रत्येकाला नम्रतेची विनंती. नेक्स्ट मॅच कृतिका एंटरप्राइजेस आणि कृतिका एंटरप्राइजेस 3 सीझन मध्ये हे दोन्ही संघ जर एकमेकांसमवेत खेळले नसावेत कदाचित तरी, कारण की क्वार्टर फायनल मध्ये दोघांचा सामना झाला असावा मागील सीझन मध्ये. परंतु अगदी या लीग स्टेजच्या अगदी पहिल्याच पेज मध्ये कृतिका एंटरप्राइजेस आणि कृतिका एंटरप्राइजेस दोन्ही संघ असतील आमने सामने. वाईटचा इशारा आलाय. एक्स्ट्राच्या स्वरूपाने आणखी एक धाव स्कोर कार्डवर मिळेल. पंच विजय भोईर वळतायत. एक्स्ट्राच्या स्वरूपाने एक धाव आणि धावगती सांघिक अर्धशतक 5-0 50 धावा ज्या स्कोर कार्डवर लागल्या गेल्या. टीम प्रताप ट्रान्सपोर्ट संघाचे संघ मला गुड्डू माली यांना पण पाहत आहे. चांगल्या पद्धतीने इथून जे संघ या स्पर्धेमध्ये जे सहभागी झाले त्या संपूर्ण संघ मालकांचं देखील तितकंच कौतुक आहे. क्रॉस बॅटने खेळण्याचा मानस जरूर झाला आणि सरळ चोडी असते त्यांच्या मागे. चांगलं फिरवतायत चेंडूला आणि हेच खऱ्या अर्थाने तंत्र आहे कार्तिककडे. जेव्हा जेव्हा लेफ्ट हँडर गोलंदाज हा गोलंदाजी करत असेल ना तेव्हा त्याच्याकडे एक नैसर्गिक अँगल आहे. कधी चेंडू टप्पा पडल्यानंतर आतमध्ये येईल तर कधी मात्र टप्पा पडल्यानंतर जो वळण घेईल आणि त्याच पद्धतीचा हा चेंडू जो विशेष करून पाहायला मिळाला. चांगली गोलंदाजी. डॉट बॉल. बॅकअप दी लेंथ आहे. वेट तर करत होते या लेंथ करिता. तितकंच टायमिंग जुळू शकलं नाही. स्कोरलेगच्या क्षेत्रामध्ये अगदी आपण पाहत आहे विकुल त्या दिशेने सुसज्जित आहेत आणि जोपर्यंत चेंडूची हाताळणी केली जाईल एक सिंगल धाव आणि सिंगल धावेवरच समाधानी राहावं लागेल. या सिंगलच्या मदतीने या सिंगलच्या साह्याने धावगती जाऊन पोहोचेल 51 या अंकांवर. विद्यमान अमितजी भगत आणि विद्यमान प्रकाश हरिचंद्रजी पाटील 1000 रुपये यांच्या माध्यमानं भरीव देणगी या स्पर्धेकरिता लाभले. या गोडू व्यक्तिमत्वांचं देखील खूप खूप धन्यवाद. समोरच्या दिशेने खेळण्याचा मानस जरूर दर्शवला जातोय जिथून अगदी एक सिंगल धाबेवरच लंगनचे क्षेत्ररक्षक येतील. सिंगल धावची स्कोर कार्डवर अधोरेखित होईल आणि या सिंगलच्या मदतीने 52 या अंकांवर धावगती जी अधोरेखित आहे. 4.3 चेंडूंचा खेळ जो इथून समाप्त झालाय आणि चांगल्या गतीने सुरुवातीला धाबा आल्या होत्या. सेट फलंदाज दीपक अजूनही मैदानाच्या दिशेने आहे. तितिक्स थोडंसं स्ट्रगल जरूर करतायत परंतु तितिक्षला देखील साथ आणि प्रतिसाद हा द्यावा लागणार आहे कारण की क्रिकेटच्या पटलावर कधी एका हाताने टाळी वाजणार नाहीये. तुम्हाला तुमचा सांघिक खेळ आणि तदनंतर जो समोरचा पार्टनर आहे त्याला थोडासा रिस्पॉन्स द्यावाच लागणार आहे. अकुटप्याची लेन पुन्हा एकदा ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. थोडासा सर्की शॉट खेळण्याचा प्रयत्न झाला परंतु फॉलो केलं गोलंदाजाने यावेळेस. हलकीची लेन गुड लेन स्पॉटवर आदळली आणि तदनंतर अतिरिक्त बाउन्स खांद्याचा जोर जो लावला गेला होता त्याने बीट झाले फलंदाज. आणखी एक डॉट बॉल. 52 धावा या स्कोर कार्डवर आहेत. प्रताप ट्रान्सपोर्ट हा संघ जो प्रथमतः फलंदाजी करतो आणि टीम जरीमरी डोलीव रवींद्र जिवैते आणि रमेश जिवैते या गोड व्यक्तिमत्वांचा हा संघ फ्रंट पुढे राहून चार्ज करण्याचा प्रयत्न तर जरूर आहे. तितकंसं टायमिंग जुळू शकलं नाही. लॉंगर मध्ये क्षेत्ररक्षक येतील आणि चेंडूला फील्ड करतील. फक्त आणि फक्त एक सिंगल धावची स्कोर कार्डवर मिळाल्या. सिंगलच्या मदतीने एक धावेनेची धावसंख्येला थोडंसं सरकवलं जाते. बुनबुनसे घडा भरताय थेंबे थेंबे तळे साचे आणि एक धावी स्कोर कार्डवर येईल. एकेरीच्या साह्याने धावगतीची जाऊन पोहोचेल 53 या अंकांवर धावगलक. शेवटचा अंतिम चेंडू जो 5व्या षटकातील कार्तिकने आतापर्यंत चांगली गोलंदाजी केली. फक्त आणि फक्त 4 धावा ज्या आतापर्यंत या षटकामध्ये त्याने खर्च केलेत. नागेश लीड करत असताना संघाला आपण पाहत आहे आणि चांगल्या पद्धतीने ते देखील मिडऑफ मध्ये सुसज्जित आहेत. पॉइंटला एक क्षेत्ररक्षक शॉट तडमॅन शॉट फाईन लेग परावर्तित केलं जाईल. हुकच्या फटक्यामध्ये फाईन लेगचं क्षेत्र खाली आहे. जरूर स्क्वेअर लेगचे क्षेत्ररक्षक विकुलने प्रयत्न केले परंतु बाउंड्री लाईन सीमारेषा पार निघून जाईल चेंडू. षटकाची समाप्ती चौकारानं आणि धावगती जाऊन पोहोचेल 57 या अंकांवर. 2 गडी बाद. टीम प्रताप ट्रान्सपोर्ट हा संघ.
मागच्या बाजूनं एक फोर व्हीलर उभी आहे. प्लीज आपण इंडिकेटर बंद करा गाडीचे. ही नम्रतेची विनंती. 57 या अंकांवर धावगती जे अधोरेखित आहे 57. 2 गडी आतापर्यंत बाद झाले. टीम प्रताप ट्रान्सपोर्ट गुड्डू माळी यांचा संघ जो विशेष करून आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या सीझन मध्ये मॅन ऑफ द सिरीज वर बसणारा खेळाडू होता सौरभ पाटील. फणसपडाचा ब्रँड जो आपण पाहिला. दुसऱ्या सीझन मध्ये अगदी पुन्हा एकदा फणसपडाचाच खेळाडू आमिर पाटील यांना आपण पाहिलं मॅन ऑफ द सिरीज पटकावताना. तर मागील सीझन मध्ये कसराळीचा ब्रँड विनीत पाटील मॅन ऑफ द सिरीज वर बसताना आपल्याला पाहायला मिळाला. हे 3 खेळाडू आहेत आणि खऱ्या अर्थाने या तिन्ही खेळाडूंची खेळाचा जो स्तर आहे ना तो अधिकाधिक उंच जात असताना, कारण की मागील मॅच मध्येच मी उल्लेख केला की गणेशपुरीमध्ये एक मोठी स्पर्धा सुरू आहे आणि वैतरणा बॉईज म्हणून एक संघ या वैतरणा भागातून त्या ठिकाणी गेला आणि नुसता गेला नाही, क्वालिफिकेशनचं तिकीट त्यांनी मिळवलं आणि मोठमोठ्या संघांना मात्र पाणी पाजलं असंच म्हणावं लागेल. कारण की खेळ आहे, खेळाच्या माध्यमानं कधीच कुठला संघ मोठा नसतो किंवा कधीच कुठला संघ छोटा नसतो. जो संघ चांगला खेळेल तोच संघ पुढे जाईल आणि चांगला खेळ जो विशेष करून वैतरणा बॉईज या संघाने करून दाखवला आणि ज्याला लीड करत होते विशेष करून सौरभ पाटील असतील, तदनंतर जय म्हात्रे अर्थातच जयेश म्हात्रे, तदनंतर वैभव वैती असेल, विनीत पाटील असतील, त्या संघामध्ये खेळताना पाहायला मिळाले. 57 या अंकांवर धावगती आहे. शेवटचं अंतिम षटक स्लॉग ओव्हरला सुरुवात होते आणि वैभववर ही जिम्मेदारी सोपवली गेली. बॅकअप दिले आहे, सोडणार नाहीये दीपक भुरकुंड. सेट फलंदाज ऑलवेज अ शेट. बॅकवर्ड ऑफ स्क्वेअर लेगचं क्षेत्र आणि सरळ चेंडू निघून जाईल सीमारेषा पार. दीपकच्या बॅटमधनं हा तिसरा तगडा षटकार. 6. परिपूर्ण दीपक करिता म्हणायचं झालं तर मेजवानीच आहे आणि त्याचा दोन्ही हाताने अगदी फायदा देखील घेतलाय. वैयक्तिक 30 धाव्यांवर खेळतोय. सरबाटचा उपयोग जरूर केला गेलाय. लॉंगर मध्ये क्षेत्ररक्षक स्थित आहे आणि जोपर्यंत चेंडूची हाताळणी केली जाईल फक्त आणि फक्त एक सिंगल धावेवर समाधानी राहावं लागेल. या सिंगलच्या मदतीने या सिंगलच्या सहाय्याने धावगती जाऊन पोहोचेल 64. 64 या अंकांवर धावगती जी अधोरेखित आहे. अजूनही 4 चेंडूंचा खेळ या इनिंग मध्ये शिल्लक. आता प्रश्नचिन्ह आहे की कितपर्यंत टार्गेट एवढ्याचा विचार असेल प्रताप ट्रान्सपोर्ट या संघाचा देखील. बॅटची एज तडमानमध्ये स्टॉप केलं जाईल. चेंडूला चांगल्या पद्धतीने रोखलं. तडमानमध्ये अगदी आपण पाहता क्षेत्ररक्षक सुसज्जित आहे. फक्त आणि फक्त एक सिंगल. सिंगलच्या मदतीने धावगतीची जाऊन पोहोचेल 65. 65 या अंकांवर. कारण की पहिल्या मॅच मध्ये देखील आपण पाहिलं 73 धावाच्या परिपूर्ण चेस झाल्या. क्रिकेट आहे. 65 धावाच्या आतापर्यंत स्कोर कार्डवर आहेत. चांगला स्ट्रोक आहे. मिडऑफचा क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या आतमध्ये आणि त्याला घुंगारा देऊन स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. दीपकच्या बॅटमधनं दर्जेदार स्ट्रोकची निवल. VGPL चौकार 4. चार धावा येतील स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. पहा मिड ऑफ क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या आतमध्ये होते आणि त्यांना बीट करून चेंडू लॉंग ऑफ मध्ये सरळ निघून आला 4 धाव्यांकरिता. अक्रॉस बॅट नाही जरूर खेळायचा आहे, परंतु त्या दिशेने चेंडूची हाताळणी केली जाईल. वाईटचा इशारा पंचांकडनं एक्स्ट्राच्या स्वरूपाने 1 धाव मिळेल. पास स्लॉग ओव्हर हाताळणं तितकी सोपी गोष्ट नाहीये. वैभव आपल्या परीने जरूर प्रयत्न करतायत, परंतु कुठेतरी फलंदाज देखील रेडी आहेत मोठे स्ट्रोक खेळण्याकरिता. पण ही थोडीशी अगदी परीक्षा असेल वैभवची देखील. सरळ बॅटचा उपयोग केला जाईल. वड शॉट गेलाय चेंडू हवाई भ्रमंतीवर. रात्रीच्या अंधारामध्ये जणू काही चमकणारा काजवा. दीपकच्या बॅटमधनं आणखी एक षटकार. 6. लय आणि ताल हा ठेका धरला होता आणि काय अप्रतिम पद्धतीने अगदी बॅट अँड बॉलचं कनेक्शन जुळलं आणि लांबच लांब धाडलं गेलं या चेंडूला. 76 या अंकांवर धावगती आणि दीपक भुरकुंड वैयक्तिक 14 चेंडूकडे 41 धाब्यांवर खेळतोय. शेवटचा अंतिम चेंडू जो इथून शिल्लक असेल हेच रेफर केले. व्हाईट लाईन आता ती चेक केली जाईल. आमचे तिसरे पंच आहेत महेंद्रजी गरेल. इट्स अ फेअर बॉल. सो पहिल्या इनिंगचा खेळ जो इथून झालाय समाप्त आणि धावगती आहे 76.
76 या अंकांवर अर्थातच विजयी होण्याकरिता टीम जरीमरी डोलीव संघाला आव्हान दिलेलं आहे 77. आणि नेहमी 77 आकडा म्हणायचं झालं तर सत्यवान सापणे यांचा लकी आकडा आहे, कारण की नेहमीच ते 77 या अंकानेच खेळताना पाहायला मिळतात. पाहू शकलात की हा आकडा जरी सुद्धा एक तर्क असला तरी देखील हा तर्क जर विजयामध्ये परावर्तित झाला तर त्यापेक्षाही अगदी वेगळा दृष्टिकोन असेल. चला नेक्स्ट मॅचचा टॉस टीम कृतिका एंटरप्राइजेस आणि कृतिका एंटरप्राइजेस दोन्ही संघांचे कर्णधार. चला आपण मार्गसभा टॉस बॉक्सच्या दिशेने. या स्पर्धेकरिता मुलाचं सहकार्य जे टी शर्ट्स आपण पाहत आहे, रंगबेरंगी टी शर्ट्स जे लीग फॉर्मॅटमध्ये साजेसे आणि शोभून दिसत असतात, जे टी शर्ट स्पॉन्सर्ड केलेत रफिक स्क्रॅप मर्चंट विद्यमान रफिकजी भाई वसई यांच्या माध्यमानं संपूर्ण टी शर्ट अर्थात जर्सीची व्यवस्था जी केली गेली. हायलाईट जे आपण पाहत आहे ज्या पद्धतीने दीपकने खेळ केला 41 धावा त्याच्या बॅटमधनं, ज्यामध्ये 5 षटकार 1 चौकार. आणि खऱ्या अर्थाने दीपकचं जितकी कौतुक करावं तितकं कमी आहे, कारण की सुरुवातीला अमोल लवकरात लवकर बाद झाल्यानंतर थोडंसं प्रेशर जरूर होतं, कारण की स्ट्रॉंग फिनिश सो करून द्यायचा होता आणि तो स्ट्रॉंग फिनिश दीपकने आपल्या संघाकरिता करून दिला. आणि त्याच्या बॅटमधनं आलेले पटके जे अतिशय सुरेख. थोडीशी ऑर्थोडॉक्स शैली आहे दीपकची खेळण्याची, परंतु ही शैली चांगल्या पद्धतीने वॅगन विल जो विशेष करून दाखवला जातो, ज्या पद्धतीने खेळला मिड विकेटचं क्षेत्र आणि जवळजवळ लॉंगॉनचं क्षेत्र जे पसंती करतोय आणि त्या पद्धतीचा खेळ म्हणजे जवळजवळ 80% जे स्ट्रोक आहेत ते मिड विकेट आणि लॉंगॉनच्या क्षेत्रामध्ये खेळले. त्यानंतर बॉलची व्यवस्था या स्पर्धेकरिता श्री अजित अनंतजी भोईर विद्यमान नगरसेवक वॉर्ड क्रमांक 21 बहुजन विकास आघाडी त्यांच्या माध्यमानं आपल्या फणसपाडा 1000 रुपयांचा आर्थिक सहाय्य या स्पर्धेकरिता लाभलंय. विद्यमान अमितजी भगत साहेब फणसपाडा यांच्या माध्यमानं देखील आर्थिक सहाय्य या स्पर्धेकरिता आपल्याला लाभलंय. या सर्व दानशूर व्यक्तिमत्वांचं पुन्हा एकदा VGPL अर्थातच वैतरणा ग्रामीण प्रीमियर लीगच्या माध्यमानं लाख लाख धन्यवाद. थँक्यू सो मच. टॉस टीम कृतिका एंटरप्राइजेस आणि कृतिका एंटरप्राइजेस हे अगदी कर्णधार या ठिकाणी अजित आलेले आहेत. आणि कृतिका एंटरप्राइजेस हेड आणि टेल असं कॉल करायचं आहे. कृतिका एंटरप्राइजेस कॉल करते. हेड असा कॉल आहे अँड दॅट्स अ टेल. सो टॉस जिंकलाय कृतिका एंटरप्राइजेस. मधुकरजी दोन्ही संघांना आपण शुभेच्छा द्या आणि पुन्हा एकदा व्यासपीठावर असताना पण व्हायचंय. अजित मैदान परिचित आहे आणि ज्या पद्धतीने मागील 3 सीझन गेली वैतरणा ग्रामीण प्रीमियर लीगचे मागील 3 सीझन यंदाचा सीझन काय फरक वाटतोय? यंदाचा सीझन जरा अजून चांगला बनवला आहे. आपल्या मुलांनी पण थोडासा प्रतिसाद दिला पाहिजे. टुर्नामेंट खूप चांगले बनवतील आपले. आणि निर्णय काय असेल टॉस महत्वपूर्ण होता, कारण की पहिली मॅच आपण पाहिली धावा चेस झाल्यात. क्षेत्ररक्षण फार महत्वाचं आहे या मैदानावर. ॲज अ कर्णधार म्हणून संघाला काय सांगशील आणि निर्णय काय असेल? शतरक्षण आम्ही घेऊ. आमच्या मुलांना फक्त एवढंच सांगेन, शतरक्षण चांगला करू. आपण एकच संघ मिळून एकजुटीने खेळू. सुरुवातीला एक चॅलेंज होतं. सत्यवान साबण्याने म्हटलं की संघ मालक मिळत नव्हते. खेळाडू तर झाले होते, परंतु जे संघ मालक ज्यांनी खऱ्या अर्थाने सहकार्य केलं आणि स्पर्धा पुन्हा एकदा उभी झाली, त्या संघ मालकांबद्दल मनोगत कसं व्यक्त करशील? त्यांना सर्वांना धन्यवाद म्हणेन आणि असंच प्रतिसाद करा आणि अजून ऑनर चांगले नवीन नवीन तयार व्हा. अजून टुर्नामेंट चांगली बनवतील आणि आज चांगला खेळ संघाकडनं पाहायला मिळणार आहे. नक्कीच. चांगलेच खेळतील. शुभेच्छा असतील माझ्याकडनं देखील. टॉस त्यांनी जिंकलाय, तुम्ही टॉस जिंकला असता निर्णय काय असता? शतरक्षणच घेतलं असतं. किती वाट पाहता तुम्ही अगदी वैतरणा ग्रामीण प्रीमियर लीगची? खूप खूप वाट पाहतो आम्ही. आणि आज खेळ कशा पद्धतीने असेल? ॲज अ कर्णधार म्हणून संघाला काय सांगशील? खेळ चांगला असेल आणि आम्ही सर्व क्रिकेटर म्हणजे हे करून देऊ. सॅटिस्फाय आहेत ज्या पद्धतीने संघामध्ये खेळाडू मिळालेत? खूप चांगले आहेत सर्व. आणि चांगल्या पद्धतीने खेळा या माझ्याकडनं देखील देईन शुभेच्छा. सो टॉसचे अपडेट आपल्यापर्यंत पोहोचलाय. कृतिका एंटरप्राइजेस संघाने टॉस जिंकलाय आणि अजित यांनी निर्णय घेतलाय की आम्ही इथून क्षेत्ररक्षण करणार आहोत. जाऊया आपण समालोचन कक्षामध्ये. दुसऱ्या अगदी उत्तरार्धाच्या खेळाला सुरुवात होते. समालोचन कक्षामध्ये हळुवारपणे फेरबदल या भरतजी मोरे सर यांचा गोड आवाज आपण ऐकणार आहोत. धन्यवाद.
पंच बॉल आतमध्ये आल्यानंतर घेऊन ठेवा, कोणाच्या हातात देऊ नका. बॉल जमा करून ठेवायचे. वेलकम बॅक. आलेल्या सर्व क्रीडारसिक प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत. प्रताप ट्रान्सपोर्ट आणि जरीमरी डोलीव या दोन संघांदरम्यानची मॅच. प्रताप ट्रान्सपोर्टने पहिली बॅटिंग केली आणि बॅटिंग करत असताना धावा बनवल्या 76-77 धावांचं लक्ष ठेवलं गेलंय ते जरीमरी डोलीव या संघासमोर. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. एका बाजूला निलेश सोलंकी आणि दुसऱ्या बाजूला नागेश पाटील. अमोल भगत त्याच्या हातामध्ये चेंडू आहे. वन ऑफ द फायनेस्ट ऑलराऊंडर ज्याने लेदर क्रिकेटमध्ये चांगली आणि आपली एक वेगळी ओळख निर्माण केली असं अमोल भगत. वेगवान चेंडू मागे घेऊन चाललाय. यष्टरक्षक बीट होत असताना चेंडू लॉंग स्टॉप जवळ गेला, फील्ड झालाय. तोपर्यंत एकाचं रूपांतर 2 मध्ये झालंय. मधुकर पाटील साहेब यांच्याकडून 500 रुपयाची देणगी आलेली आहे. साहेब आपलं मनपूर्वक आभार. BGPL वैतरणा ग्रामीण प्रीमियर लीगच्या वतीनं. पहिलाच बॉल वेगवान इतका होता की फलंदाजाने खेळल्यानंतर त्याच्या मागचा यष्टरक्षक सुद्धा बीट झालाय. आणि मागील मॅचमध्ये आपण बऱ्याचशा गोष्टी पाहिल्या, जे लॉंग स्टॉप, फाईन लेग, थर्ड मॅन, बॅकडॉग स्क्वेअर, बॅकडॉग पॉइंट या ठिकाणी धावा खूप मोठ्या प्रमाणात बनताना दिसल्यात. 3 वरती 0. वाईट +2. पुन्हा एकदा अमोल भगत तयार. पुढील चेंडू समोरच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न. फोरमचा चांगला वापर. चेंडू सीमारेषा जवळ जाईल तोपर्यंत मिड ऑफचा क्षेत्ररक्षक बाउंड्री लाईन वरती येऊन लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षण करतोय. चांगली फिल्डिंग. तोपर्यंत 2 धावा धावून कंप्लीट केल्यात. हेच करणं गरजेचं आहे. 6 षटकामध्ये अमोल भगतच्या किती ओव्हर, त्यानंतर अजून त्याचे सपोर्टिंग कॅरेक्टर किती आहेत, त्यांचा कसं काय षटक हात कोणत्या धाटणीची किंवा काय लेवलची बॉलिंग करतात, या साऱ्या गोष्टी तुमच्या दिमागात असणं गरजेच्या. मागील मॅचने अनेक सारे एक्झाम्पल सेट केले, उदाहरणं सेट केली. त्या उदाहरणामध्ये काय होतं तर तुम्ही 5 विकेट गमावल्यानंतर सुद्धा मॅच जिंकू शकता. हे त्या स्थितीने दाखवलं. तर आदित्यची ती बॅटिंग सर्वांना प्रभावित करणारी ठरली. खूप चांगला शेवट त्यानं केला आणि त्यामुळे त्यांचा संघ विजय होताना आपल्याला पाहायला मिळाला होता. आता या मॅच मध्ये सुद्धा तशाच प्रकारची काही प्लॅनिंग. या वेळेला शॉर्ट बॉल, आणि शॉर्ट बॉल मध्ये तो दमखम दिसून आलाय. इतका शॉर्ट की नाकाच्या जवळ निघून गेलाय. भरपूर सारे नाव आहेत त्याला. नाकाच्या दिशेने येणारा भन्नाट बाउन्सर, तेज तर्रार बाउन्सर, परफ्यूम डिलिव्हरी. बघा किती किती जवळून गेला. ऑस्टमच्या बरोबर वरून गेला चेंडू आणि यष्टरक्षकाच्या हातामध्ये जातोय. निर्धाव चेंडूची सांगता होते. तुम्ही कशासाठी तयार आहात ते महत्वाचं असतं. म्हणजे समोरचा गोलंदाज बॉलिंग करत असताना तो तुम्हाला कोणत्या लेंथवरती टाकेल, कोणत्या लाईनवरती येणार आहे. पुन्हा एकदा शॉर्ट बॉल अपेक्षित होतं. इतका मागे हाताळल्यानंतर इतकी उसळी देणं थोडी त्रासदायक ठरू शकते, कारण त्या अगोदरच्या चेंडूवरती मला वाटतंय 1 फॉर दी ओव्हर दिला होता. अतिरिक्त स्वरूपाचे धावफलकामध्ये ऍड होईल. 6 वरती 0. 2 चेंडूचा खेळ झालाय. तुम्ही किती प्रकारचे चेंडू हाताळलेत त्यापेक्षा तुम्ही किती चेंडू मागे सरासरी धाबा किती दिल्या, यावरती तुमच्या षटकाचं यश अपयश असतं. बघणाऱ्याने किती चांगले बाउन्सर बघितले, किती यॉर्कर बघितले किंवा काय अजून केलं, त्यापेक्षा आस्किंग रन रेटच्या किती लांब तुम्ही ठेवलेत याला जास्त महत्व आहे. हो, फुल ऑफ लेंथ. वेगवान वेगवान चेंडू, बिलकुल टो क्रशिंग, पण ऑप्शनच्या बाहेर होता. पंचांकडे अपील जरूर केली. पंच कोणत्याही प्रकारची त्या अपीलची दखल न घेत असताना, म्हणजेच कोणताही प्रभाव त्यांच्या पंचावरती चेहऱ्यावरती दिसत नाहीये. ऑप्शनच्या बाहेर 3ऱ्या-4थ्या स्टंपवरती चेंडू हाताळला होता आणि यष्टरक्षक हातामध्ये गेलाय. तिथे निर्धाव चेंडूची सांगता झाली. 2 फलंदाज पुन्हा एकदा चर्चा करण्यासाठी आलेत. निलेश आणि नागेश अनफॅक्टर मैदानात आहे. AB बॉलिंग मार्कवरती आहेत. सायनाथसाठी खूप चांगले ग्रेड त्याने सुद्धा खेळले. ॲज अ बॉलर म्हणून त्यांची एक वेगळी ओळख आहे. लॉंग रनअप आहे. VGPLचा थरार आहे. सर्कल पहा, LED सर्कल. त्या लाईट्स शोभा वाढवतात या स्पर्धेची, या मॅचची, या मैदानाची. ओ फुल ऑन. ओ हो, व्हॉट अ शॉट. काय जबरदस्त फटका आहे. फक्त फ्लिक केलं, ताकद नाही लावली. बॉटम एंडला चांगलं वापरलं, पण डीप मध्ये प्रोटेक्शन होतं. चांगला झेल तिथे टिपला गेलाय. फलंदाज निलेश बाद.
फटक्यामध्ये काय कमी राहिली. बघा पुन्हा एकदा जर का आपण ॲक्शन रिप्लेमध्ये बघितलं या फटक्याला, तर फुल ऑर लेंथ बरोबर स्टंपच्या दिशेने चेंडू टाकण्याचा प्रयत्न कदाचित यॉर्करसाठी जात असावे अमोल, पण तो लोअर फुलटॉस पद्धतीने बॅटवरती घेतला गेला. चेंडूच्या रेषेमध्ये येत असताना तुमचा फ्रंट फूट तो रेषेमध्ये येणं गरजेचं असतो आणि या फटक्याला मारण्यासाठी अपेक्षित बॅकलिप तुम्ही वापरलेली नव्हती. बिलकुल थोडंफार विथभर ती बॅकलिप मागे नेली, त्यानंतर पॉवर जनरेट करण्याचा प्रयत्न तुमच्या मनगटामध्ये तितकी किंवा रिस्टमध्ये तितकी ताकद असणं गरजेची होती, पण तसं नाही झालं. टायमिंग खूप चांगलं होतं, ताकद कमी पडली आहे आणि त्यामुळे विकेट येत असताना फलंदाज बाद झालाय. नवीन फलंदाज भूषण. 4-6 मागील 2 चेंडूवरती कोणती धाव नाही. अमोल पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग रनअपवरती तयार समोरच्या दिशेने. हो 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 बॅट उशिराने उचलली आहे. फटका एक्झिक्यूट करत असताना पेसला यूज करण्याचा प्रयत्न केला. हलकासा फेस ओपन केला होता बॅटचा हा गलीच्या दिशेने, पण बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. डॉट बॉल आलाय. चांगला कमबॅक अमोल भगतनं केलाय. लास्ट बॉल शेवटचा अंतिम चेंडू. वैतरणा ग्रामीण प्रीमियर लीग VGPL वैतरणा ग्रामीण क्रिकेट असोसिएशन पुरस्कृत ही स्पर्धा आहे. हो यावेळेचा फुल ऑर लेंथ पुन्हा एकदा फुल ऑर लेंथसाठी जात होते. अपील जरूर केले गेले. यावेळेला रनआउटची संधी. चेंडू हातामध्ये आल्यानंतर फेकी सुद्धा वेगाने झाली आहे. लेग बॅटचा इशारा पंचांकडून येतोय आणि पहिल्या षटकाचा खेळ संपला. खेळ संपत असताना खूप साऱ्या बाबतीत ऑप्शनच्या बाहेर पिझ्झाला ऑप्शनच्या बाहेर इम्पॅक्ट दिसून आला आणि त्यामुळे पंचांनी ती अपील फेटाळली आहे. पहिल्या षटकाचा खेळ संपला 7वरती 1. रनआउटची संधी मात्र इथे गमावली आहे. खूप साऱ्यांचं योगदान या स्पर्धेसाठी आहे, सहकार्य या स्पर्धेसाठी आहे. VGPL वैतरणा ग्रामीण प्रीमियर लीग मागील 3 वर्षाची ती परंपरा आणि त्या 3 वर्षामध्ये आलेलं ते घवघवीत यश, त्या यशाला बघूनच यावर्षी सुद्धा या स्पर्धेला घेऊन आलेली आहे समस्त वैतरणा ग्रामीण क्रिकेट असोसिएशन. बघा अशा प्रकारची अशोक किणी साहेब आपल्याला विनंती, आपण मंचावरती या. उपस्थित मान्यवर आदरणीय अशोकजी किणी यांना विनंती आहे आपण मंचावरती यायचं. आपलं हार्दिक स्वागत या VGPL सीझन 4च्या वतीनं. आदरणीय अमित भगत क्रिकेट प्रेमी ते सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. आपल्याला विनंती आपण सुद्धा मंचावरती यायचंय. आदरणीय अमितजी घरत आपल्याला विनंती आपण मंचावरती यायचं. आपलं सुद्धा हार्दिक स्वागत आहे VGPL सीझन 4च्या वतीनं. पहिलं षटक संपलं. पहिल्या षटकामध्ये आल्या 7, आता येणाऱ्या 5 षटकामध्ये 70. इक्वेशन जर आपण बघितली तर त्या इक्वेशन मध्ये खूप मोठा आता फासला बनत चाललाय. कंपॅरिझन बघा 7वरती 1 आहेत, 11वरती 0 होते. चांगल्या स्थितीमध्ये होती ती टीम प्रताप ट्रान्सपोर्टची. जरमेरी डोलिव संघाला या मॅचला जिंकण्यासाठी येणाऱ्या षटकामध्ये चार्ज करावं लागणार आहे. अशोकजी किणी साहेब यांच्याकडून 500 रुपयाची देणगी, अशोकजी किणी फणसपाडा यांच्याकडून 500 रुपयाची देणगी या VGPL ला मिळाली आहे. आपलं मनपूर्वक आभार. फटका फसला, दुरून खेळले, चेंडू सरळ जयवंतच्या हातामध्ये, फलंदाज बाद. उजव्या यष्टीच्या बाहेर वाईड लाईनच्या वरून जाणाऱ्या चेंडूला छेडखाणी करण्याचा प्रयत्न आणि दुरून त्या फटक्याला एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न अंगलट आलाय आणि फलंदाज बाद होत असताना माघारी परतलेत भूषण. एक खास बात मात्र या मॅच मध्ये आपल्याला बघायला मिळते, खास करून दुसऱ्या इनिंग मध्ये नागेश पाटीलने एकही चेंडू खेळलेला नाहीये, जे आज ओपनर म्हणून आलेत. म्हणजेच काय, ज्या वेळेला तुमचा संघ अडचणीमध्ये होता, विकेट आली होती, पहिल्या 2 चेंडूवरती 6 धावा झाल्या होत्या, तिथून स्ट्राईक रोटेशनवरती भर देणं गरजेचं होतं. त्याच्यामध्ये आलेली जी तफावत आहे ती तफावत तुम्हाला आस्किंग रन रेट जवळ घेऊन गेलेली नाहीये. हे सर्वात मोठं कारण आहे.
तितिक्षच्या हातामध्ये चेंडू. गोरक्ष तितिक्ष समोर शफल होऊन हलक्या ऑन साईडला दिशा देण्याचा प्रयत्न चेंडूला केलाय. एकदा धावून कंप्लीट केली गेली. सिंगल धाव येते. समजदारीने भरलेलं क्रिकेट गोरज दाखवण्याचा प्रयत्न करतात, पण तितिक्षने खूप चांगला कंट्रोल दाखवलाय. खास करून अमोल भगतचं षटक संपल्यानंतर त्याला त्याच पावलावरती पाऊल ठेवत असताना आत्मविश्वासाने भरलेले चेंडू त्यांनी सुरुवातीला हाताळलेत. यानंतर होणारी मॅच कृतिका एंटरप्राइजेस वर्सेस कृतिका एंटरप्राइजेस. चांगली मॅच आहे. क्रिक रूम मधला सामना आहे. 2 अक्षरं सोडली तर सगळी अक्षरं तंतोतंत आहेत. उजव्याष्टीच्या बाहेर निघून जाणारा चेंडू, त्याच्यावरती कोणत्याही प्रकारचा प्रभाव पंचावरती नाही. बघा कशा धाटणीचा होता तो चेंडू. ऑप्शनच्या बाहेर वाईड लाईनच्या जवळून चेंडू जरूर गेला, पण पाय जो आहे फलंदाजाचा तो ऑलरेडी ऑप्शनच्या बाहेर होता. तुम्ही शफल होत असताना किती प्रमाणात शफल होत आहे त्यावरती तुमच्या त्या वाईडची सांगता होताना दिसते. जडमधला चेंडू इनसाइड आउट. शानदार स्ट्रोक, पण सर्कल मधला खेळाडू चेंडूच्या खाली आला आणि त्यानं तो चेंडू टिपत असताना हा झेल आपल्या नावे केलाय. फलंदाज नागेश बाद. फटका फसला. फलंदाज बाद झाला. लगातार विकेटचं पतन चालू आहे आणि असं असताना आता तारणहार म्हणून कोण पुढे येणार, कोण म्हणणार आदित्य. विपुल पाटील नवीन फलंदाज. विपुल पाटील मैदानाच्या आतमध्ये आला. 8 वरती 3, 1.4 चेंडूचा खेळ झाला. इक्वेशन वाढत चाललंय. 26 चेंडू 69. येणाऱ्या 2 चेंडूवरती किमान एक मोठा फटका तो आशेचा किरण दाखवेल. या मोमेंटमला काही प्रमाणात बदलवताना दिसेल. प्रताप ट्रान्सपोर्ट चांगल्या स्थितीमध्ये सध्याला. शॉर्ट बॉल यावेळेला पॉइंटच्या क्षेत्रामध्ये पाठवले चेंडूला. ऑन मेरिट खेळण्याचा प्रयत्न होता. थोडेसे लवकर खेळले होते आणि त्यामुळे अपेक्षित गॅप शोधता नाही आला. डॉट बॉल आलाय. जेवढे निर्धाव चेंडू हाताळले जाणार तेवढंच दडपण हे बॅटिंग करणाऱ्या टीमवरती येणार. बॅटिंग करणाऱ्या त्या बॅट्समनवरती येणार, त्या फलंदाजावरती येणार आहे. एंटायर टीमवरती त्याचा प्रभाव तुम्हाला दिसून येईल. अगोदरच विकेट पडल्यानं ते दडपण आहेच, त्याच्यामध्ये ऍड होणार हे दडपण असेल आणि म्हणूनच येणाऱ्या चेंडूवरती आता मोठा ब्लास्ट हा गरजेचा असेल जरी मिरडोली संघाला. बॅकफुट राऊंड खेळण्याचा प्रयत्न, फटका फसला. चेंडू पुन्हा एकदा बघाचपासून अवघड कॅचेस घेतल्या, पण ही सिंपल कॅच नाही घेता आली. जीवनदान मिळालं फलंदाजाला आणि अशा प्रकारे 3 षटकांचा खेळ, 2 षटकांचा खेळ या ठिकाणी संपला आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर 9 धावा धावफलकावरती 3 गड्यांच्या पतनानंतर जरी मरी डोलिव. उजवष्टीच्या बाहेरचे चेंडू कशा प्रकारचं मागील षटक होतं. फक्त 2 धावा त्या षटकामध्ये आल्या, 2 विकेट आल्या होत्या. त्या षटकाची हायलाइट डिव्हियनद्वारे दाखवली जाते. आमचे ऑपरेटर धनंजय मांगेला यावेळेला या साऱ्या गोष्टी प्रदर्शित करतायत. कौतुक आहे संपूर्ण आमच्या डीबीएन मीडियाचं, डीबीएन लाईव्हचं. इतका चांगला स्वतःला डेव्हलप केलंय, इतकी चांगली त्यांच्याकडे फील्ड फोर्स आहे जी स्वतःच्या गावातली सगळी मुलांनी एकत्रित येऊन जी काय काम करतायत, कौतुकास्पद कामगिरी आहे. मोठमोठे इव्हेंट्स आणि त्या इव्हेंट्सद्वारे आपल्या कामाची ॲक्युरेसी काय आहे किंवा आमच्या कामामध्ये वेगळेपण काय
ते दाखवण्याचा ते नेहमीच प्रयत्न करतात. दिलदार बिंदास नेटवर्क म्हणून आम्ही नेहमीच त्यांना म्हणत असतो. अमोल पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवरती येते आपल्या कोट्यातील दुसरं षटक हाताळण्यासाठी. दडपणाला अजून मजबूत बनवण्यासाठी हा निर्णय त्याच्या माध्यमातून घेण्यात आलाय. ॲज अ लीडर, संघाचा म्होरक्या म्हणून तो पूर्ण डॉमिनेटिंग खेळ. यावेळेला फुल ऑन लेन, त्याला शपल होऊन स्कूप करण्याचा प्रयत्न फसलाय. त्रिफळाची तोत असताना फलंदाज बाद. पुलर लेनचा चेंडू, त्याला शफलून खेळण्याचा प्रयत्न, पण हा चेंडू जवळजवळ पुढ्यातला होता. समोर खेळल्या असतं तर याच्यावरती मोठ्या धावा मिळाल्या असत्या, पण तसं झालेलं नाहीये. कमी मेहनतीमध्ये जास्त दाम मिळवण्याचा प्रयत्न केला गेला. यूज ऑफ द पेस करायचं होतं, पण तसं नाही झालं आणि फलंदाज बाद होत असताना माघारी परतल्यात नवीन फलंदाज भरत केणी मैदानाच्या आतमध्ये दाखल होतात. 23-68, 23 चेंडू 68 धाबा, म्हणजेच येणाऱ्या 5 चेंडूमध्ये किमान 3 मोठे फटके मारावे लागणार आहेत. इथून 3 मोठे फटके जर का आले तर बॅटिंग करणारी टीम जरीमरी डोली या मॅचमध्ये परत येईल, आणि जर 3 मोठे फटके नाही आले तर मात्र या मॅच पासून लांब व्हावं लागेल, कारण हे डिसायडर ओव्हर आहे. ही ओव्हर म्हणजे तुम्हाला इथून वेगळी दिशा देणार आहे. तुमच्या त्या धावपलकाला किंवा तुमच्या त्या रनचेसला कोणत्या दिशेने जायचे ते ठरवणार आहे. फुल ऑन लाईन पुन्हा एकदा वेगवान चेंडू, आणि त्याला ड्राईव्ह करत असताना एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने पाठवलं. क्षेत्ररक्षक फंबल होते, तोपर्यंत दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न नाही. दडपण इतकं मोठं आहे की प्रत्येक गोष्ट विचार करून करावे लागते. विचारपूर्वक पावलं उचलली जातात. लांब जाणाऱ्या चेंडूला सुद्धा एकाला डबलमध्ये कन्वर्ट करू का, जर केलं तर हानी होईल का, अनेक प्रश्न मनामध्ये आहेत, कारण धावा बनलेल्या नाही आहेत. आणि हे होतं ज्या वेळेला तुमच्या धावा कमी येतात, विकेट पडतात, चेसिंग करत असताना तुम्ही सामन्यापासून लांब असता, त्यावेळेला अशा प्रकारची मानसिकता बनत असते. पण तुम्हाला त्या मानसिकतेमधून बाहेर यावं लागणार आहे. आउट ऑफ द बॉक्स विचार करावा लागेल. 10वरती 4. लेगस्टम्पच्या बाहेरचा चेंडू, वेगवान चेंडू आहे, मागे निघून चाललाय रक्षकाच्या जवळ, तोपर्यंत अतिरिक्त स्वरूपाची धाव. अमोल भगत आपल्या लाईनअपवरती पुन्हा एकदा जात असताना बट अकरावरती 4. अमोल पुन्हा एकदा त्याच्या समोर गोराक्ष समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, फ्रंट फुटरचा आले. इनसाइड आउटचा हा ड्राईव्ह, कव्हरच्या क्षेत्रामध्ये चेंडूला पाठवलं. क्षेत्ररक्षक आहे डीपमध्ये, चांगली फिल्डिंग वारंवार तो करतोय. एका धाव्याने धावपलकाला बढावा देण्याचा प्रयत्न केला जातोय. हे फटके अपेक्षित होते, पण कधी एक चांगल्या स्थितीमध्ये तुम्ही होतात. अजूनही पुन्हा एकदा मला ते 2 चेंडू आठवत आहेत. पहिल्या 2 चेंडूवरती 6 धावा होत्या, आणि त्या 2 चेंडूच्या 6 धावा जर बाजूला काढल्या तर मागील 13 चेंडूंमध्ये फक्त 6 धावा आल्यात. शॉर्ट बॉल, ओ यावेळेला गतीचा वापर केला होता, पण तितका चांगला वापर तो झाला नाही. चेंडू मागे जाता आता राहिला. क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावचा राहिलाय. ओ ओ बघा, जज नाही झाला आणि त्यामुळे कॅच ड्रॉप झालाय. एक संधी मिळाली, डॉट बॉल आलाय. भरत पुन्हा एकदा स्ट्रायकिंग वरती तयार, त्याच्यासमोर अमोल भगत. 12वरती 4. दुसरी इनिंग चालू आहे, चेसिंग मध्ये आहे जरीमरी डोलिव. हो, लेगस्टम्पच्या बाहेरचा चेंडू पुन्हा एकदा वेगवान. येस, पंचांनी दंडित केले नो बॉल म्हणून. आता ही अतिरिक्त स्वरूपाची धाव थोडीशी तुम्हाला एक वेगळी संधी देणारी असणार आहे. त्याच्यामध्ये फ्री हिट असेल, धावचित वगळता तुम्ही कोणत्याही प्रकारे बाद होऊ शकत नाही. म्हणजे मुभा आहे, तुम्हाला मोठा फटका खेळण्याची मुभा आहे. तुम्ही ज्या सावध पवित्रात तिथून बाहेर येण्याची तुम्हाला एक संधी आहे. मन मोकळं करून फटका खेळण्याची तुम्हाला संधी आहे. आणि ज्या दडपणाखाली तिथून बाहेर येण्यासाठी एक आशेचा किरण होऊ शकतो. म्हणून या चेंडूवरचा भरतचा
अटेम्प्ट काय असणार हे पाहावं लागणार आहे. ओ समोर मारण्याचा प्रयत्न, पण इतका वेगवान चेंडू की बॅट येईपर्यंत, बॅट फिरेपर्यंत चेंडू कधी यष्टिरक्षकाच्या हातात गेला नाही समजून आलं. डॉट बॉल आलाय. निर्धाव चेंडूची सांगता होताना पाहायला मिळते. शेवटचा आणि अंतिम चेंडू या षटकातील. अमोल भगतच्या स्पेलचं कौतुक करावं लागेल. मागील 11 चेंडूमध्ये त्यानं 10 धावा खर्च केल्यात, 2 महत्वाच्या विकेट घेतल्यात, म्हणजे समोरच्या संघाच्या टॉप ऑर्डरला कॉलॅप्स करण्यामध्ये त्याला यश आलंय. लास्ट बॉल. हो, यावेळेला बॅटची कडा. चेंडू खेळपट्टी जवळच थांबतोय. सिली पोझिशन मध्ये. चला मॅचला सुरुवात करायची आहे. जास्त वेळ घेऊ नका. यानंतर होणाऱ्या सामन्यासाठी दोन्ही संघ तयार आहेत. कृतिका एंटरप्राइजेस आणि कृतिका एंटरप्राइजेस. 18 चेंडू 64 धावांची गरज आहे. एक अशा स्थितीमध्ये सामना येऊन थांबलाय जरीमरी डोलिवचा की इथून मोठे फटके मारल्या बगैर पर्याय नाहीये. तुम्ही जितके मोठे फटके मारणार तितके या मॅचच्या जवळ येणार. तुम्ही जर मोठे फटके नाही मारणार तर ही मॅच तुमच्यापासून लांबच लांब होणार. धावपलकरती धावा 13 आहेत, म्हणजे 13 धावा ही तुमच्या करंट स्थितीला बघता या मॅच पासून तुम्ही लांब जरूर आहात, परंतु एक संधी आहे. आता या स्थितीमध्ये असताना फलंदाजी करणारा संघ जो पिछाडीवर बघाल किंवा बाउंड्रीची जी काय मर्यादा आहे तिला जर का मापाल तर हे आव्हान सोपं आहे. पहिलाच बॉल लवकर फटका खेळला. बॅट अँड पॅड मधून चेंडू निघून गेला. कोणत्या प्रकारे बॅट अँड बॉलचा संपर्क नाही. डॉट बॉल आलाय. धीरजच्या हातामध्ये चेंडू सोपविला गेलाय. पहिलाच बॉल धीरजचा. जस्ट क्लोज गेला ऑफस्टम्पच्या. पावलं चुकलीत, स्वतःला थांबवलं चेंडू टाकण्यापासून. बघा थोडंसं म्हणजे आमचं स्टेज किंवा व्यासपीठ जे आहे ते खेळपट्टीच्या थोडा वाईड अँगल आहे आणि त्यामुळे इथून बॅट अँड पॅड मधून बॉल गेला की बॅट ऑफस्टम्पच्या बाहेर बॅटच्या बाहेरून गेला हे थोडंसं जज करणं अवघड होतंय. असो, उजव्या यष्टीच्या बाहेर निघून जाणारा चेंडू होता. पंच वळत असताना सांगतात इट्स अ वाईड. अतिरिक्त धाव धावपलकामध्ये ऍड होईल. या धावा सुद्धा एक वेगळा रोल अदा करणार आहेत. 22.24 चा आस्किंग रन रेट, जो की या मैदानावरती अवघड नाहीये. बरीचशी अशी षटकं बघाल तुम्ही. आज स्पर्धेला सुरुवात झाली आहे. येणारे 4 दिवस ही स्पर्धा चालणार आहे. हा 22 चा आस्किंग रन रेट हा 23-24 चा असला तरी सुद्धा पार होणार आणि एखादी तरी मॅच अशी येणार. हो, यावेळेचा फुल टॉस बॉल अलंग ते कार्पेट निघून गेला. क्षेत्ररक्षक येतोय. जोपर्यंत चेंडूवरती तोपर्यंत 2 धावा सहज धावून कंप्लीट केल्या जातात. फुल टॉस होता आणि फुल टॉसला योग्य ती दिशा देण्याचा प्रयत्न. ऑन मेरिट ज्या दिशेने आला तर चेंडू त्याच दिशेने त्याला पाठवण्याचा प्रयत्न केला. अलॉंग द कार्पेट चेंडू निघून गेला. कव्हरच्या दिशेनं एक्स्ट्रा कव्हरचा क्षेत्ररक्षक चेंडूवरती वेगाने आला, अडवलं. तोपर्यंत 2 धावा झाल्या. प्रत्येक चेंडूवरती 2 धावा, इथून 32 धावा बनतील. पण 16 मध्ये 61 हव्यात. पुन्हा एकदा कव्हरच्या क्षेत्रामध्ये तितका प्रॉमिसिंग स्ट्रोक नाहीये. ओ यावेळेला चेंडू निघून गेला वरून. एकाच्या वरून गेला, मध्ये पडला, दुसऱ्याच्याही वरून गेला. काय जबरदस्त झिगझॅग. अजून एक रंगीत तालीम चालू आहे. 5 क्षेत्ररक्षक या फिल्डिंगसाठी लागले. 1 2 3 4 5 15 59. बघा अशी स्थिती ज्या वेळेला होते त्यावेळेला तुमच्याकडे धावा आहेत तेव्हा काय वाटत नाही, पण जर का हीच मॅच क्लोज असती, म्हणजे जे 15 चेंडू आहेत त्याच्यामध्ये 20 22 25 धावा पाहिजे असत्या तर त्यावेळेला काय झालं असतं. शॉर्ट बॉल आहे, पुल करण्याचा प्रयत्न. इट्स पॉवरफुल आणि चेंडू सरळ निघून गेलाय. काऊ कोण सीमारेखा पार येतोय. बिनधास्त VGPL षटकार. बघा कशा पद्धतीने हा फटका एक्झिक्यूट केला होता. दुरून लपेटण्याचा प्रयत्न, बॉडीहेड मागच्या पायावरती ट्रान्सफर केला. फटक्यामध्ये सुद्धा तितकेच जान झोकली गेली. बॉटम एंडला सुंदर रीतीने वापरलं आणि 6 धावा दिसल्या.
या षटकाराने काहीशी आशा पल्लवित झाली आहे. 14 चेंडू आणि 53 धावा. येणाऱ्या 2 चेंडूवरती जर का 2 मोठे फटके आले तरी सुद्धा या मॅच मध्ये जरीमरी डोली संघ परत येऊ शकतो. बाहेरच्याने बॉल लवकर द्या जरा आणि हातातला नका देऊ, मॅच बॉल द्या. चला पुढचा बॉल आलाय तो घ्या आपण आणि मॅचला सुरुवात करायची आहे. कसराळीचं हे मैदान आणि या मैदानावरती चालू असलेला हा BGPLचा थरार आपण बघतोय. वैतरणा ग्रामीण प्रीमियर लीग 3 वर्ष मागील. येस सर. तीन वर्ष त्याच्यामध्ये आलेलं गवगवीत यश म्हणून 4थ्या वर्षामध्ये हे दिमागदार आयोजन आपण बघताय. थोडं उशिराने जरूर या आजच्या दिवशी सुरुवात झाली, परंतु पहिला दिवस म्हटलं की सगळ्यांनाच उशीर होतो. पुन्हा एकदा या बाला लेग स्टंपवरचा चेंडू. पंचांनी सांगितलं की हा चेंडू बाहेर निघाला होता आणि त्यामुळे निर्धाव चेंडूची सांगता होती. आता शेवटचा अंतिम चेंडू बाकी आहे. अपेक्षित होतं की येणाऱ्या 2 चेंडूवरती चांगले मोठमोठे फटके यावे. उसळी जास्त होती आणि त्यामुळे पंचांनी या अपीलला फेटाळलंय. फुलटॉस बॉल आणि या फुलटॉस बॉलवरती कोणत्याही प्रकारे फटका खेळण्याचा प्रयत्न नाही आणि अशा प्रकारे 4 षटकांचा खेळ संपलाय. 24 वरती 4 जरीमरी डोलीव. प्रताप ट्रान्सपोर्ट लवकरात लवकर फिल्डिंग लावून घ्या. 4 षटकं संपलेत. 12 चेंडू 53 धाव्यांची गरज. 53 रन्स रिक्वायर्ड टू विन विदिन 12 डिलिव्हरीज. 24 वरती 4 होते. 24 वरती 4 आहेत. 49 वरती 2 असं आतापर्यंतचं कंपॅरिझन आहे. टील 4th ओव्हर 4 षटकापर्यंत पहिल्या इनिंग मध्ये 49 धावा होत्या त्या प्रताप ट्रान्सपोर्टच्या आणि जरीमरी डोलीव फक्त 24 धावांपर्यंत पोहोचलाय. म्हणजे अर्धा पल्ला अजूनही गाठायचा आहे. वेळ गेलेली नाहीये. म्हणतात ना, अनेक समालोचक मित्र आमचे म्हणतात क्रिकेटमध्ये खेळ बदलायला वेळ लागत नाही. एक हलकीशी चुणूक किंवा मोमेंटमला आदान प्रदान होण्यासाठी मिळालेली संधी या मॅचचं चित्र बदलू शकते. नवीन गोलंदाज मनीष गाबड बॉलिंग मार्क वरती येतोय. मनीष गाबड समोर भरत. पहिलाच बॉल डाऊन द ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न. इट्स अ फ्लॅट अँड फ्लुरियस सिक्सर. व्हॉट अ शॉट बाय भरत. कुठं जिथं तिथे नाव तिथं त्याच्या नावाची पावर दिसते. पावर दिसणार आहे. भरत केनीने पहिल्याच चेंडूवरती हा षटकार लागत असताना सांगितलं आतापर्यंत झाले ते विसरा. आता आमचा गेम बघा, खेळ बघा. आणि तो खेळ दाखवत असताना व्हेरी फर्स्ट बॉल वरती मनीषचा लगावलाय षटकार. पहिल्या चेंडूवरती 6 धावा आल्यात. या मॅचला वेगळं वळण देण्यासाठी हा षटकार पुरेसा आहे का? 25.64 हा आस्किंग रन रेट आहे. 30 वरती 4 दुसऱ्या बॉल साठी तयार. गोलंदाजी मार्क वरती. अजून एक. येस, बॅक टू बॅक दुसरा षटकार भरत केनीच्या बॅट मधून. रवींद्र वैती बैती रमेशजी बैती यांचा जरीमरी डोलीव संघ आता पलटवार करण्यासाठी सज्ज होत असताना व्हेरी फर्स्ट अँड सेकंड बॉल वरती लगातार 2 बॅक टू बॅक षटकार आलेत. आता 10 चेंडू आणि 41 धावांची गरज आहे. 10-41 सेकंड सीझन. भरत केनीला आठवा. दुसऱ्या पर्वामध्ये त्याने काय केलं होतं, कशा प्रकारचा खेळ केला होता. खेळ नव्हे
पूर्णपणे वेळ बदलवला होता. आता पुन्हा एकदा तो त्याच प्रकारची कामगिरी करत असताना लगातार 2 षटकार त्याच्या बॅटमधून आल्यात. खरी मजा तेव्हाच येते खेळ दाखवण्याची, ज्या वेळेला सगळ्यांना वाटतं हे मॅच आता हरायच्या वाटेवरती आहेत. त्याच वेळेला वळण घेण्यास किंवा मॅचला टर्न करण्याची मजा आहे ती बाकी कशात नसते. 2 वाईट, त्यानंतर 2 सिक्सर, त्यानंतर 1 वाईट. वाईट ठीक आहे, ती वाईट वाली वेळ नको आहे. वाईट वाली वेळ नको आहे. पुन्हा एकदा बोला तयार. ओ दुरून दुरून यावेळेला पुन्हा एकदा चेंडू मुखातून 2 वाईट निघाले होते. खरोखर 2 वाईट आले. शरीरापासून लांब, खूपच लांब ठेवण्याचा प्रयत्न. चेंज ऑफ पेस बाहेरच्या दिशेने कट केलं होतं चेंडूला. 10 चेंडू 39 धावांची गरज. सामना संपलेला नाहीये. इथून अजून 2 मोठे प्रहार आले. मॅचला एवढी मजा येईल की तुम्हाला हा मॅच सोडून जावासा वाटणार नाहीये. VGPL वैतरणा ग्रामीण प्रीमियर लीग चा थरार आपण बघतोय. 10-39 बोला तयार. पुन्हा एकदा लगातार. ओ हो बॅटची काढा घेऊन चेंडू मागे निघून चाललाय. स्ट्रक्चर चेंडूच्या मागे सिंगल आली आहे. 1 षटकार गोरक्षने सुद्धा मारलाय. गोरक्षने 8 चेंडू 12 धावा बनवल्यात. 8 चेंडू 14 धावा भरतने बनवल्यात. 9:38 ची गरज आहे. त्या 12 आणि 14 ते 8-8 बॉल काय सांगतायत. खूप सारा वेळ त्या 2 फलंदाजांनी खेळपट्टीवरती व्यतीत केलाय आणि खेळपट्टीवरती वेळ व्यतीत केल्या कारणानं त्यांना तो आत्मविश्वास आलाय. इथून पुढे जर का षटकाराची काउंटिंग केली तर हा सामना सोपा आहे. 9 चेंडू 38 धावा म्हणजे 6 षटकार मारले तरी मॅच क्लिअर आहे. 9 मध्ये 6 मारायचे आहेत. बॉला तयार. शॉर्ट बॉल आहे. ओ हो द्विधा मनस्थित. खेळू की नको खेळू, खेळू की नको खेळू. आणि त्यामुळे गतीने बीट करत असताना चांगला कमबॅक हा बॉलरने केलाय. निर्धाव चेंडूची सांगता होतीये, पण काही वेळेसाठी का होईना फिल्डिंग करणाऱ्या टीमच्या मनामध्ये धडकी भरवलेली होती भरतने. अजूनही सामना संपलेला नाहीये. शेवटचे 2 चेंडू बाकी आहेत. गोरक्षाच्या खात्यामध्ये कशा प्रकारे फटके आहेत हे सुद्धा बघायला लागतं. शॉर्ट बॉल होता. आडव्या पॅटने खेळले. चेंडूला टप्पा पडल्यानंतर गती काहीची कमी झाली. चेंडू निघून गेलाय. हमें तो अपनों ने लुटा गैरों में कहा दमता. चेंडू गेला सीमारेखा पार. चौकार. 4 धावा. वैती दादा, रमेश वैती दादा टक लावून या मॅचला बघत असणार आहेत, कारण हा सामना आता बिलकुल क्लोज होत चाललाय. 34 धावांची गरज आहे. भरपूर प्रेक्षक म्हणत असणार आहेत या चेंडूवरती षटकार यावा. फिल्डिंग करणारी टीम म्हणत असणार आहे हा चेंडूवरती डॉट यावा, सिंगल आला तरी चालेल, पण मोठा फटका येऊ नये. बॉलर आणि बॅटर काय विचार करतात. 7-34. हो स्लोअर वनचा वापर. चेंडू येते डॉट. षटकाचा खेळ संपला. 5व्या आणि 5 षटकांच्या समाप्तीनंतर 43 वरती 4. आता शेवटचे 6 चेंडू आणि 34 धावांची गरज. या ऐकूया तोपर्यंत डीजेला. टायमर जर लक्ष द्या टाइमवरती. फिल्डिंग करणारी टीम अमोल प्लीज जास्त वेळ घेऊ नका. शेवटचे 6 चेंडू आहेत. 43 वरती 4 आहेत. 5 षटकांचा खेळ झालाय. करंट रन रेट 8.60चा. बघा खूप छोट्या छोट्या गोष्टी आपल्याला एखाद्या मॅच पासून लांब नेतात. आता त्या छोट्या छोट्या गोष्टी कोणत्या बघा. 43 वरती 4 आहेत. 57 वरती 2 होते. तितके लांब नव्हते. आई जरीमरी डोलिव संघ तितका लांब नव्हता. पहिल्या 3 षटकातला जो खेळ आहे त्या 3 षटकामध्ये आलेल्या 13 धावा, त्या 13 धावांच्या जागी प्रत्येक षटकामध्ये जर का 7 ते 8 धावा जमा केल्या असत्या ही इक्वेशन 20च्या आतमध्ये असती. आणि 20च्या आतमधीतली इक्वेशन या मैदानावरती सोपी आहे. आपण वेळीच काय पावलं उचलतो किंवा कशा प्रकारचा ऍक्शन प्लॅन आखतो. पहिलाच बॉल लेग स्टंपच्या जवळ, वरून, बाहेर. हा बाहेर आहे. पंचाने दंडित केलं. वाईडने अतिरिक्त स्वरूपाची धाव येते. म्हणून कधी कधी आपण जे सिंगल सोडतो
किंवा स्ट्राईक रोटेशन मध्ये लक्षात येत नाही, मोठ्या पटकाचे जातो, त्यावेळेला ज्या काही चुका होतात त्या आपल्याला थोड्याशा छोट्या वाटतात, पण ओव्हरऑल रिझल्ट वरती त्या खूप मोठा इम्पॅक्ट करतात. लेग स्टंपच्या बाहेरचा चेंडू आहे, लेग स्टंपच्या बाहेर की वरून बाहेर जाय आणि चेंडू निघून गेलाय सरळ. लॉंग स्टॉप, सीमारेखा पार, चौकार, तब्बल 5. बिलकुल क्लोज, स्टंप जवळून गेला आणि यष्टरक्षक त्या स्टंपला लागायच्या प्रतीक्षेत होता आणि चेंडू निघून गेलाय सीमारेखा पार. तब्बल 5 धावा आल्यात. काही न करता देवाने प्रसादाप्रमाणे सुरुवातीला 6 धावा दिलेल्या आहेत. ज्या 6 धावा आपण शेवटच्या चेंडूवरती मागत होतो त्या उशिराने दिल्यात, शेवटच्या षटकाच्या सुरुवातीला झाल्यात. येणाऱ्या 6 चेंडूंसाठी काय गेम प्लॅन आहे? पारस यांच्या हातामध्ये चेंडू आहे. 6 चेंडू आणि 28 धावांची गरज. आता खरी मजा येणार आहे. इथून जर का भरतने 2 षटकार लगावले लगातार तर मात्र मजा येणार. काही लोक पारसला मोटिवेट करणार, काही लोक भरतला करणार. मॅच मध्ये परत कोण येणार? सध्या तरी प्रताप ट्रान्सपोर्ट मॅच मध्ये आहे. भरत ओ शफल झालेत. पंच वळतात बघा. अर्ध टेन्शन तर पंच देत आहेत, कारण ते वळतायत की नाही हे टेन्शन आहे बॅटिंग करणाऱ्या टीमला. येस, रेफर केलं गेलंय पंचाच्या निर्णयाला. आय थिंक चॅलेंज केलं गेलं. वाईट आहे की नाही, लेग स्टंपच्या बाहेर होता की नाही. इथे टप्पा पडला, मागे गेला. ओ धीरे धीरे धीरे. ये क्या हो रहा है, ये क्या हो रहा है? इट्स अ फेअर डिलिव्हरी. तिसऱ्या पंचांनी निर्णय दिला. इट्स अ फेअर डिलिव्हरी. भरत जास्त शफल झाले होते. इट्स अ फेअर डिलिव्हरी. ओ यावेळेला पॉइंटच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. चेंडू गलीमधून निघून चालला वेगाने दोघांच्या मधून. क्षेत्ररक्षक धावत मागे गेला. एकाचं रूपांतर 2 मध्ये केलं गेलंय. 2 धावा अजून ऍड होतील. आता 4 मध्ये 26. कॅल्क्युलेटिव्हली बघायचं झालं तर या धावांचा पाठलाग करणं तसं सोपं नाहीये, फक्त औपचारिकता बाकी आहे. पण मध्येच एखादा नो बॉल, त्याच्यावरती काय करामत झाली, वाईड वरती काय करामत झाली, पहिल्या बॉलच्या अगोदर झालेल्या काय प्रक्रिया इथं दिसल्या तर मॅच पुन्हा एकदा टर्न होऊ शकते. प्रताप ट्रान्सपोर्ट ज्या वेगाने आणि ज्या पद्धतीची त्यांची सुरुवात राहिली 1, 2, 3 या 3 षटकामधली, त्या 3-4 षटकांच्या सुरुवातीला बघता हा सामना इतका खेचणं गरजेचं नव्हतं. पण 4-26 भरत अजून मैदानात आहे. भरत उजवष्टीच्या बाहेर चेंडू. भाई ये वाइड लगता है ये मैच को लेकर जाएगा, कारण हा सामना इतका इझी आहे की तिथे तुम्ही असे चेंडू सोडले आणि येणाऱ्या 4 चेंडूवरती 4 षटकार जर गेले तरी पण काही फरक पडत नाही. पण वाईड आलाय. पारस 4 चेंडू आणि 25 धावांची मॅच कुठे नेऊन ठेवतोय. स्कोअर लेवल झाला तर सुपर ओव्हर आहे. म्हणजे इथून 4 षटकार लागले, 4 षटकार लागले तरी सुद्धा सुपर ओव्हर दिसेल. यावेळेला कव्हर मध्ये कव्हर फाट चौकार आलाय भरत किनीच्या बॅट मधून. 4 धावा. जे बघा शफल झालेत, ऑप्शनच्या बाहेर आले आणि त्यानंतर चेंडूवरती हल्ला चढवत असताना कव्हरच्या दिशेने चेंडूला ड्राईव्ह केलं. काही प्रमाणात लॉफ्टेड होता. चेंडू सीमारेखा पार गेला. 4 धावा मिळाल्या. आता 3 मध्ये 21. 3 मध्ये 21. पारस पुन्हा एकदा बॉलिंग मार्क होते तयार. बघा ही शेवटच्या 2 ओव्हर जर का पहिल्या 2 ओव्हर असतात तर हा सामना कुठे असता. पुन्हा एकदा, पण यावेळेला पॉइंटचा क्षेत्ररक्षक चेंडूच्या जवळ, चेंडू वरती. एकच धाव मिळाला. आता 2 मध्ये 20. क्रिकेटमध्ये जर तरला थारा नसतो, म्हणूनच कोणत्याही अँगलने जर का विचार केला आपल्याला काही ना काहीतरी पॉझिटिव्ह क्लू भेटतात.
त्यातलंच एक गणित आहे. तुम्ही जी मेहनत शेवटच्या 2 षटकामध्ये करता तीच पहिल्या 2 षटकामध्ये झाली असती तर काय झालं असतं. पावलं चुकली, थांबलेत पारस आणि पारसला माहित आहे थांबलेलंच बरं आहे. अन्यथा सुरुवात न करता 6 धावा अशाच गेल्या होत्या. 2-20. पुन्हा एकदा पारस समोरच्या दिशेने डाऊन द ग्राउंड फटक्याला खेळले. फुल पेच ऑफ द बॅट आहे. क्षेत्ररक्षक चेंडूवरती आलाय. एकच धाव मिळेल. आता बघता औपचारिकता या मॅच मध्ये बाकी आहे. प्रताप ट्रान्सपोर्ट या संघानं 76 धावा बनवल्या होत्या. 77 धावांचं लक्ष ठेवलं होतं. आई जरीमरी डोलीव या संघासमोर आणि त्या लक्ष्याचा पाठलाग किंवा बचाव करत असताना खूप मोठी दमछाक, खूप मोठा फासला हा चेसिंग करत असताना राहिला. यावेळेला पॉइंटच्या डोक्यावरून चेंडूला लॉफ्ट करत असताना पाठवलं सीमारेखा पार. 4 धावांसाठी चौकार. सामना संपला, सामना जिंकला तो प्रताप ट्रान्सपोर्ट या संघानं. खूप खूप अभिनंदन. आपलं पराभवाच्या छायेमध्ये जातो आई जरीमरी डोलीवचा संघ. आपलं सुद्धा कौतुक अँड हार्ड लक. दोन्ही संघांनी हँडशेक करायचे. चला, जे डगआउट मध्ये आहेत त्यांनी त्वरित या. या स्पर्धेचा नियम आहे तुम्ही ज्या वेळेला मैदानाबाहेर याल त्यावेळेला डगआउट मध्ये बसलेले खेळाडू त्यांनी मैदानात त्वरित दाखल व्हायचंय हँडशेक साठी. हस्तांदोलन कंपल्सरी आहे त्यामुळे हस्तांदोलनासाठी या. वैतरणा ग्रामीण क्रिकेट असोसिएशन यांच्या वतीनं आयोजित वैतरणा ग्रामीण प्रीमियर लीग चा थरार आपण बघत आहात आणि या स्पर्धेमधील पहिल्या दिवसातला हा दुसरा सामना पार पडलाय. प्रताप ट्रान्सपोर्ट या संघानं बाजी मारली आहे. जरीमरी डोलीव हा संघ पराभवाच्या छायेमध्ये गेलाय. मॅच समरी जर बघाल तर त्याच्यामध्ये दीपक बुरकुन याने 41 धावा बनवल्या. 15 चेंडू फेस करत असताना नाबाद त्याची ती पारी. जयवंत पाटीलने त्याला 16 धावांची साथ दिली. तितिक्षा 8 धावा. त्यानंतर आणि त्यामुळे हा सामना संपताच सामनावीराचा मानकरी बघा भरत किनी आणि गोरक्षची जी काही पार्टनरशिप आहे ती सुद्धा मोठीच राहिली आहे आणि त्यामुळे 62 पर्यंत येता आले जरीमरी डोलीव संघाला. ओव्हरऑल स्टॅट्स पाहिल्यानंतर सामनावीराचा मानकरी पण घोषित केलं जात आहे. त्या खेळाडूचं नाव आहे दीपक बुरकुन. मी विनंती करेल दीपक बुरकुन यांना की आपण मंचावरती या. सामनावीराचा किताब देऊन आपला गौरव करण्यात येईल VGPL सीझन 4 च्या वतीनं. यानंतर होणारा सामना कृतिका एंटरप्राइजेस आणि कृतिका एंटरप्राइजेस ज्या वेळेला पहिल्या इनिंगला सुरुवात होईल पुन्हा एकदा आदेशांचा मधुर आवाज आपल्याला या मॅच दरम्यान ऐकायला मिळेल.